तर नमस्कार, मी अभिमान भोईटे स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर नुकतीच आपली शेवग्याची छाटणी झाली आहे। तर आपण एक पंजा छाटणी घेतली आहे यावेळी शेवग्याची। तर छाटणी घेतल्यानंतर जे पहिलं महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे ज्या ठिकाणी आपण कट घेतले आहेत त्या ठिकाणी ही जी आपण शेणाची पेस्ट तयार केली आहे ते लावणे। तर ही पेस्ट तयार करताना आपण यामध्ये शेण, गोमूत्र तसेच थोडे प्रमाणात पाणी आणि एक कीटकनाशक म्हणून आपण यामध्ये 20% क्लोरो वापरलेला आहे। तर अशी एक पेस्ट तयार करून आपण ज्या ठिकाणी कट घेतलेले आहेत, ज्या ठिकाणी आपण झाडाच्या फांदी कट केलेल्या आहेत त्या पार्श्वभूमी त्या ठिकाणी जी पेस्ट तयार केली आहे ती लावली जाते। तर ही पेस्ट जी आहे ती लावण्याचं कारण म्हणजे बरेच जे कीटक असतात ते या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण कट घेतलेला आहे त्या सालींच्या आणि झाडाच्या खोडाच्या मधोमध काय करतात ते अंडे घालतात। अंडी घालू नयेत म्हणून तसेच ज्या वेगवेगळ्या बुरशी आहेत त्या ठिकाणी अटॅक करू शकतात। जर त्या ठिकाणी बुरशीचा अटॅक झाला तर शक्यतो बऱ्याचदा ती जी फांदी आहे ती पूर्णपणे डॅमेज होण्याचा प्रकार घडू शकतो। तसेच काही कीटकांनी जर अंडी घातली तर खोड क्रियेचे प्रमाण देखील वाढू शकते। त्याच्यामुळे छाटणी घेतल्यानंतर पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या बागेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण झाडाचे फांद्या कट केलेल्या आहेत त्या ठिकाणी ही जी शेणाची पेस्ट आहे ही लावणे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय होतं, बऱ्याचदा आपण कट घेताना एक पूर्णपणे एक लेअरमध्ये कट बसत नाही। काय वेळेस थोडे खालीवरी कट होतात, म्हणजे एकाच फांदीला खालीवरी कट होतात। त्याच्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी पावसाचं पाणी देखील साचू शकतं। त्यामुळे ही पेस्ट लावल्यानंतर त्या ज्या ठिकाणी कट घेतला आहे त्याचा डायरेक्ट वातावरणाशी संपर्क न होता या जी शेणाची पेस्ट आहे त्यामुळे ते कव्हर होतो एरिया। त्यामुळे तसेच कीटक आपली बुरशी यांच्यापासून जे आपलं नुकसान होणार आहे ते वाचते। त्याच्यामुळे पहिलं काम जो आहे की छाटणी घेतल्याच्या लगेच बरोबर आपण एक फवारणी घ्यायची आहे। त्याचबरोबर ही जी शेणाची पेस्ट तयार केली आहे अशा प्रकारे झाडांना लावून घ्यायची आहे। शेणाची पेस्ट लावल्यानंतर आपल्याला असे आढळून आले की ज्या झाडांना आपण शेणाची पेस्ट लावली होती त्या झाडांना मोठ्या प्रमाणात फुटवे निघालेले आहेत आणि ज्या झाडांना आपण पेस्ट लावली नव्हती त्या झाडांचे फुटवे थोडे कमकुवत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी फुटवे देखील फुटलेले नाहीत। त्यामुळे शेणाची पेस्ट लावणे खूप महत्त्वाचे आहे। धन्यवाद।